बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापुरामध्ये नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। अल्पवयीन मुलीवर प्रकरणातील पीडितेशी तिचे वडील आणि मामाने अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। यामुळे एकच खळबळ उडाली। दरम्यान पीडितेच्या आईने शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भामध्ये फिर्याद दिली आहे। या प्रकरणी पोलिसांनी पीडितेचे वडील आणि मामाला अटक केली आहे। जिल्हा सत्र न्यायालयाने या दोघांना पोलीस कोठडी देखील सुनावली। जवळचे नातेवाईकच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत असल्याचे प्रकार राज्यामध्ये विविध भागात उघडकीस आलेत। त्या पाठोपाठ कोल्हापुरातही नात्याला काळीमा फासणारा प्रकार घडलाय। या प्रकरणी पोलिसांनी तातडीने पावले टाकत या घटनेचं गांभीर्य ओळखून जलद कारवाई देखील केली आहे। दरम्यान गेल्या 5 वर्षांमध्ये असे अनेक वेळा घडलं। मुलीची आई मुलीला घेऊन घर सोडून निघून गेली होती। अखेर पीडितेच्या आईने मंगळवारी पोलिसांमध्ये फिर्याद दिली। त्यानंतर वडील आणि मामाला अटक करण्यात आली आहे। या दोघांनाही काल जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला। त्यावेळी दोघांची पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे। आता बातमी आहे पुण्यातून। पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवर अत्याचार आणि खून प्रकरणानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले। पॉक्सो कायद्यातील पुनरावृत्ती करणाऱ्या आरोपींच्या विरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे। 2 किंवा अधिक गुन्हे दाखल असलेल्या 37 आरोपींवर पोलिसांची करडी नजर ठेवण्यात येणार आहे। त्याचबरोबर 193 संशयितांची स्वतंत्र यादीही तयार करण्यात आली आहे। आरोपींकडून चांगल्या वर्तवणुकीचे बॉन्ड घेतले जाणार असून गरज पडल्यास प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली जाणार आहे। यानंतर पुढची मोठी बातमी पुणे जिल्ह्यातूनच समोर येते। राज्यामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतीये। शिरूरमध्ये लग्नाचा आमिष दाखवत 2 युवतींवर अत्याचार करण्यात आलाय। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील हा धक्कादायक प्रकार आहे। औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव येथील 2 वेगवेगळ्या युवतींना लग्नाचा आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली। या प्रकरणी सागर सुरेश रंधवे आणि सतीश हिरालाल हरिणखेडे या दोघांच्या विरोधात रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यामध्ये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला। दोन्ही आरोपींनी संबंधित युवतींची ओळख वाढवत विश्वास संपादन केला आणि लग्नाचा आमिष देत वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आलाय। पीडित युवतींनी दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हे दाखल करत तपास सुरू केलाय। या घटनेमुळे रांजणगाव परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। पुढील तपास रांजणगाव MIDC पोलीस करतात।